केवळ अजित पवारच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक चर्चांना आमंत्रण देणारं एक विधान केलेलं आहे। आमच्या सरकारमध्ये फाईल गोगलगाईसारखी पुढे जाते, फाईल पुढे जाण्यासाठी तिला धक्का मारावा लागतो, असं धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीसांनी केलंय। नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं। आता देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत चर्चांना उधाण आलंय। आपण मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आपण रिद्धपूर विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला। जवळपास 230 कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आणि कारंजेकर बाबा असतील, खरं म्हणजे ते म्हणाले की ते सातत्याने त्या ठिकाणी त्रास देतात, पण मी निश्चितपणे म्हणतो हा त्रास नाही आहे, तुमच्यासारखी मंडळी हा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी होतात, अदरवाईज या गोष्टी होऊ शकत नाही। बाबा, आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते त्याला गोगलगाईची पावलं असतात, ते गोगलगाईच्याच पावलाने पुढे जाते, त्याला धक्काच मारावा लागतो, धक्का मारल्याशिवाय काही पुढे जात नाही आणि त्या धक्का मारण्याचं काम तुम्ही या ठिकाणी सातत्याने करत असता।